माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा, कारण जेवण खाणं झालं दुपारी आणि निवांत झोपलेली होती आणि अशी गाढ झोप लागलेली होती ना, आज मी लवकर उठलेलीच नाही आहे, खूप लेट झालेला होता. आणि आता आलेली आहे उठून किचनमध्ये आणि अगोदर चहा बनलेला आहे. इकडं माझ्यासाठी डिकाशन चहा आणि हिच्यासाठी दुधाचा चहा बनवून दिलेला आहे, म्हणजे चहा पिल्यानं थोडंसं ठीक वाटेल आणि मूड पण फ्रेश होईल. नाहीतरी आणि असं वाटेल की आणखी मी झोपीतच आहे. म्हणजे कधीही अशी इतकी गाढ झोप लागत नाही मला दुपारी, पण आज खूपच गाढ झोप लागलेली होती आणि औषध गोळ्या घेतल्यामुळेही होत असेल. म्हणजे गोळीचं पावर असं असतं की झोप यायला लागते, तसंच झालेलं आहे मला. तर इकडे चहा घेत घेत आमचं बोलणंही सुरू आहे आणि दूध पण गरम झालेलं आहे. तर अगोदर मी दूध काढते, साय वेगळी एका वेगळ्या तांब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवते आणि बाकीचं दूध विरजू लावते आणि थोडंसं मी चहासाठी ग्लासात काढून ठेवलेलं आहे. म्हणजे सकाळी चहा बनेल या दुधाचा, कारण दूध लवकर येत नाही ना, याला लेट होतो आणि दिनेशच्या पप्पांना सकाळी लवकर जायचं असतं, म्हणून थोडंसं दूध मी गरम करून ठेवते. कारण आता गरमीचे दिवस आहेत ना, म्हणजे उन्हाळा आहे, त्यामुळे दूध राहत नाही. तर 1-2 वेळा गरम करून ठेवायचं, म्हणजे बिना फ्रीजचंही दूध एकदम छान राहतं, खराब होत नाही. आपण 1-2 दिवस पण ठेवू शकता, फक्त दिवसातनं 3-4 वेळा गरम करत राहायचं आहे. तर या मसुरा मी सकाळीच भिजत घातलेल्या होत्या. अख्खा मसूरचं मला वरण बनवायचं होतं, पण आता रात्री पण माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं, म्हणजे भाजीला काही नव्हतं. तर म्हणलं या मसुराची भाजी आता बनवूया आणि परत मी आता भिजत घालणार आहे सकाळी वरण बनवण्यासाठी. म्हणजे हे अख्खा मसूरचं वरण ना खूप छान बनतं. आणि तसं तर तुरीचं वरण जे आहे ना, ते आजकाल खाणं मी कमीच केलेलं आहे, म्हणजे खातच नाही, अजिबात सोडूनच दिलेलं आहे, कारण त्याच्यानं खूप त्रास होतो पित्ताचा, त्यामुळे. तर इकडे बघू शकता हे अख्खा मसूर एकदम परफेक्ट शिजलेले आहे. तर सुकी भाजी बनवणार आहे आता यावेळेस, म्हणजे वरण वगैरे बनवलं तर खपणार नाही, त्यामुळे सुकी भाजी बनणार आहे आणि खूप छान बनते ही भाजी. तर इकडं कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलेलं आहे, खूप सारा कांदा टाकलेला आहे बारीक चिरून, आणि इकडं 2 टोमॅटो बारीक चिरून टाकलेले आहे. छान परतून घेऊ. टोमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर आता टाकले मी सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकले, थोडासा मसाला चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. छान परतून घेऊ आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. तर एकदम मस्त हा मसाला बनलेला आहे. आता टाकूया यामध्ये जे मसूर आहे शिजवलेले, ते टाकलेले छान घाटून आणि छान मिक्स करून घेऊ. खूप छान ही सुकी भाजी बनते. जेव्हाही काही ऑप्शन आहे त्यावेळेत आपण ही भाजी बनवू शकतो. आता टाकूया शेवटला कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी इथं थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, फ्लेवर छान येतो. छान मिक्स केलं तर मस्त अशी भाजी बनलेली आहे. नंतर मी भाकरी बनवल्या. दिनेशचं जेवण झालेलं आहे आणि मी सगळ्यांचा वेट करत आहे, म्हणजे आणखी दिनेश पप्पा, जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण आलेला नाही आहे, बाबा पण आज थोडंसं लेटच केलेले होते. तर सगळे यायला रात्रीचे 10 वाजले होते. रात्री जेवण झाल्यानंतर भांडे वगैरे सगळे क्लीन करूनच मी झोपलेली होते. ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर इकडे मसुरा मी रात्रीच भिजत घातलेल्या होत्या या, तर रात्रभरात छान फुललेल्या आहेत. तर 1-2 वेळा मी धुवून घेतलं आणि इकडं कुकरमध्ये मी मसुरा घेतला आहे, त्यामध्ये 2 टोमॅटो, थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे, पाणी टाकून मी शिजत ठेवते, म्हणजे आज याचं वरण बनणार आहे. तसं तर जे रात्री मी भाजी बनवली तेच आज बनवायचं होतं, पण रात्री काही ऑप्शन नव्हतं, त्यामुळे मी ते भाजी रात्री बनवली, परत मसुरा भिजत घातलेल्या होत्या. तर दिनेश जात आहे दूध आणण्यासाठी आणि बाहेरची सगळी कामं झालेली आहेत, म्हणजे रांगोळी वगैरे काढून सगळ्या झाडांना पाणी देणं, ही सगळी कामं आवरली आणि तोपर्यंत इकडं मसूर छान शिजलेले आहे. तर आता एका वेगळ्या भांड्यात काढले आणि याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवते. तर इकडे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. आता टाकूया यामध्ये पाणी आणि मीठ आणि भात बनवत ठेवते आणि थोडंसं तूप पण मी टाकलेलं आहे, म्हणजे फ्लेवर छान येतो आणि भात पण छान नरम बनतो. तर इकडे भात बनत आहे, तोपर्यंत वरण बनवते. बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे, आता फक्त वरणाला तडका द्यायचा राहिलेला आहे. तर अगोदर मी मसाले टाकून घेते. लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि रवीनं छान घाटून घेऊ. आणि यामध्ये चिंचेचा पल्प टाकायचा आहे थोडासा, कारण मी टोमॅटो पण टाकलेले आहेत आणि चिंच टाकायची नसली तर टोमॅटो थोडेसे जास्त टाकले तरी पण चालतं. पण हे वरणात थोडंसं आंबट तिखट जास्त असलं ना छान चविष्ट लागतं. जसं आपण मिक्स डाळीचं वरण बनवतो, उडीद आणि चणा डाळीचं, त्याला पण थोडंसं आंबट आणि तिखट जास्त असलं पाहिजे. तसंच हे अख्खा मसुरीच्या वरणाला पण थोडंसं जास्त असलं पाहिजे, म्हणून मी टोमॅटोही टाकलं आणि थोडीशी चिंच पण टाकलेली आहे. आणि मेथ्या संपलेल्या होत्या, खाण्याचा सोडा पण संपलेला होता, तर ते पण मी दिनेशला आणायला लावलेलं आहे. म्हणजे या छोट्या मोठ्या वस्तू संपतच असतात. आणि अगोदर कसं सगळं दिनेशच्या पप्पांना सांगावं लागत होतं की हे घेऊन या, ते घेऊन या, तर एक एक वस्तू तर ते आणत नव्हते, तर मी लिहून द्यायचे त्यांना, एकच वेळा लिस्ट बनवून द्यायचे,
मग सगळे एकत्रच आणायचे. पण आता दिनेश आलेला आहे त्यामुळे तितकं टेन्शन नाही. जेव्हाही काही संपलं दिनेश बाहेर गेल्यानंतर घेऊन येतो येते वेळेस. इकडं दूध पण आणलेलं आहे, तर दूध अगोदर मी गरम करायला ठेवते आणि इकडं आमचं बोलणंही सुरू आहे. म्हणजे अगोदर कसं एकटीच राहायची मी, आता दिनेश आल्यापासून छान वाटतो, बोर होत नाही, छान वाटतं, म्हणजे घर भरल्यासारखं वाटतं. अगोदर कसं एकटीच फिरायची पूर्ण घरामध्ये, ना बोलायला कोणी ना काही करायला कोणी, असं झालेलं होतं. पण मुलाबाळांनाच घर भरून राहतं, ही एकदम खरी गोष्ट आहे. जेव्हा मुलं बाहेर जातात ना खरंच करमत नाही असं होतं. आणि जेव्हा दीपक दिनेश दोघंजणी बाहेर होते ना, मला अजिबात करमायचं नाही, वेळ जात नव्हता ना, कुठलं काही बनवायचं तर खाणार कोण, हा पण सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर आता दिनेशची जी आवडीची रेसिपी आहे ते दररोज एक बनणार. आणि तुम्ही विचारत होता ताई दिनेश किती दिवसासाठी आलेला आहे, तर दिनेश इंटर्नशिपसाठी गेलेला होता आणि आता त्याचं परत इकडं कॉलेज सुरू होणार, म्हणजे एक्झाम आहेत. आता रिझल्ट लागल्यानंतर परत ॲडमिशन करणार आणि परत त्याचं रेग्युलर कॉलेज सुरू होतं. मग नंतर कुठं जायचं काही ऑप्शनच राहणार नाही त्याच्याकडे, कारण कॉलेज पूर्ण झाल्याशिवाय कुठं जाता येणार नाही. त्यानंतर बघूया आता कुठं जाणार, काय काय करणार. तरी तर मी वरणाला तडका देत होते तोपर्यंत दिनेशचे पप्पा आलेले आहेत नारळ पाणी घेऊन. म्हणजे यांचं म्हणणं काय असतं की तू चहा वगैरे घेऊ नको, सकाळी सकाळी नारळ पाणी पे, चांगलं असतं. म्हणजे त्रास मला होत आहे, चक्कर वगैरे येणं, उलटी येणं, BP लो, हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे सकाळी सकाळी नारळ पाणी मी पित आहे काही दिवसापासून आणि आता चांगलं पण वाटत आहे. म्हणजे तुम्ही विचारत होता ते आता तब्येत कशी आहे तुझी, आणि BP लो झाला असेल तर काय, तुम्ही केवी खाल्ल्यानं सगळं छान वाटेल, तुला छान वाटेल ताई, किवी खा तू, असं सांगत होता. तर खरंच खूप छान काळजीपूर्वक तुमचे कमेंट असतात, त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. तर इकडे अगोदर मी नारळ पाणी पित आहे. तर नारळ पाणी पिऊन झालं आणि दिनेशचं पण आवरलेलं आहे, आता तो कॉलेजला जाण्यासाठी रेडी आहे. तर इकडं फक्त आज वरण भातच मी बनवलेला आहे. मी तसं तर धपाटी बनवायसाठी सगळी तयारी केलेली होती. तर दिनेश म्हणत होता मम्मी वेळ कमी आहे, मला वाटलं दिनेश आज जाणार नाही आहे, पण अगोदर तो काही सांगितला नाही. नंतर म्हणत होता की मम्मी कॉलेजला जायचं आहे, थोडंसं लवकर जायचं आहे. मग मला काही सुचलं नाही, म्हटलं आता काही बनवावं तर सगळं अर्धवट होणार आहे आणि हा थांबणार पण नाही आहे. म्हणून म्हटलं अख्खा मसूरचं वरण भात बनवलेलं होतं, तर तू भात वरण खाल्लेलं आहे आणि यांच्यासाठी टिफिन पण घेऊन गेलेला आहे. आणि त्यानंतर मी फक्त देवपूजा केली आणि बाबांना जेवायला वाढलं आणि किचनमध्ये इतका पसारा ठेवला आणि जाऊन झोपलेली होते. म्हणजे मी पत पाणी तर करत आहे की मला पित्त होऊ नये म्हणून, पण इतका त्रास मला सुरू झाल्यानंतर, म्हणजे 9 वाजेपर्यंत काही वाटलेलं नाही, छान वाटत होतं. 9 वाजल्यानंतर ना इतका त्रास व्हायला लागला की कुठलीच कामं मी आवरली नाहीत, निवांत झोपलेली होते. आता टाईम सांगितलं दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे. म्हणजे पित्त झाल्यानं असा त्रास होतो ना मला की ना कुणाला बोलावं, ना कुठली कामं आवरावी, निवांत झोपून राहावं, म्हणजे खूप त्रास होतो. आता ते कसा काय त्रास होतो काय नाही मला तितकं व्यवस्थित सांगता येत नाही, पण खूप त्रास होतो की अजिबात उठायचं मन होत नाही, ना कुणाला कोणी बोललं ना इतकी चीड येते की कुणाला बोलू नये असं वाटतं. तर 2-3 तास मी झोपलेले आहे, म्हणजे 9-9:30 वाजेपर्यंत थोडीफार कामं आवरली आणि निवांत झोपलेली होती. आता 2 वाजलेले आहेत, एक वेळा दिनेश पप्पा येऊन गेले टिफिन येण्यासाठी, पण टिफिन मी आणखीन काहीच बनवलेलं नाही आहे. तर ते परत गेलेले आहेत. मी म्हटलं तुम्ही आणखीन 1 तासाच्या नंतर या, मी धपाटी आणि चटणी बनवते. म्हणजे सकाळीच मला हे सगळं करायचं होतं, पण दिनेश थोडासा लवकर गेल्यामुळे मी काही केलेलं नाही आहे. आणि जे पसारा डबे सगळी तर बघू शकता, सगळे अस्तव्यस्त झालेले आहेत अलमारीमध्ये. आणि काय कुठल्या डब्यामध्ये काहीच थोडंसं आहे, कुठल्या डब्यामध्ये काही थोडंसं आहे. तर म्हटलं सगळं आता व्यवस्थित ठेवायचं अगोदर, कारण सगळं खूपच असं झालेलं आहे, सगळे डबे इकडं तिकडं इकडं असं झालेलं आहे, व्यवस्थित दिसत पण नाही आहे. आणि सकाळी या मेथ्या आणलेल्या होत्या दिनेशने, तर मेथ्या पण मी डब्यात भरून ठेवत आहे. म्हणजे सकाळी मी कुठलंच काही आवरलं नाही, सगळं जिथल्या तिथं ठेवलेले होते. आणि छोले पण आणलेले होते, ती छोले पण मला डब्यात भरून ठेवायचे आहेत, जे अगोदरचे होते ते संपलेले आहेत. आणि इकडं मूग, हरभरे, छोले हे सगळं मला भिजत पण घालायचं आहे, सगळे कडधान्य, त्यामुळे सगळे मी ते डबे काढून घेतलेले आहेत. आणि जे एकेका डब्यामध्ये थोडंफारच सामग्री होती, जसं बासमती तांदूळ, जे उंच तांदूळ असतात ना, ते पण थोडेच आणलेले होते आम्ही. कधी कधी मी बनवली खिचडी, मसाले भात वगैरे, पण तितकं आवडीनं हे खात नाही आहेत. शिजल्यानंतर ते थोडंसं वेगळंच दिसतं आणि तितकं आवडीनं म्हणजे खावंसंही वाटत नाही, त्यामुळे मी ते बनवलं नाही. थोडंफार मिक्स करून बनवत गेले आणि थोडंसं डब्यात राहिलेलं आहे, तर ते फटकून एका कवरमध्ये बांधून मी तांदळात ठेवते. म्हणजे जेव्हाही मसाले भात वगैरे बनेल थोडंसं मिक्स करून मी बनवणार आहे, कारण फक्त तेच बनवल्यानं कोणी खात नाही.
तर इकडं हे सोप आहे, सोपचं पॉकेट आहे, तर ते तसंच मी एका मोठ्या डब्यात काढलेलं आहे, कारण जेव्हा पाहुणे येतात ना त्यावेळेस सोप मला भेटत नाही आहे. मी एका छोट्या डब्यात ते ठेवलेलं होतं, ते पण काढून ठेवलेलं आहे आणि सगळे डबे भरून व्यवस्थित ठेवले. छोले वगैरे सगळं काढलेलं आहे. थोडेसे हरभरे होते ते पण भिजत घालायचं आहे. खाण्याचा सोडा मी या डब्यामध्ये ठेवले, म्हणजे त्यावरती लिहून ठेवलेलं आहे की यामध्ये खाण्याचा सोडा आहे. आणि हे जे डबा आहे ना हे दिनेशनं आणलेलं आहे, त्यामध्ये मी त्याला थोडेसे ड्रायफ्रूट दिलेले होते खाण्यासाठी, ते तसेच ठेवले आहे. थोडेफार खाल्लेले आणि बाकीचे तसेच आहेत. ते पण मला सगळे व्यवस्थित काढून ठेवायचे, म्हणजे वेगवेगळे करायचे आहे. सगळे एकत्रही कोणी खायला घेत नाही आहे ते. तर हे तांदूळ पण फटकून घेतले, कारण खूप दिवस झाले ठेवलेले, त्यामुळे त्यामध्ये किडे वगैरे झालेले होते. तर नीटनेटकं करून मी बांधून ठेवलेलं आहे. आणि थोडेसे हरभरे आहेत, तर हरभरे मी यामध्ये 1-2 ते घाटे राहिलेले तर ते पण मी निवडून घेतलं आणि स्वच्छ धुवून हरभरे भिजत घालते. यासोबत मूग आणि वाटाणे पण भिजत घालायचे आहेत मला. आणि या पातेल्यामध्ये मोहऱ्या होत्या थोड्याशा, तर हे पण मी मसाला डब्यामध्ये काढलेले आहेत, म्हणजे ते पातेलं जे आहे ना ते रिकामं होईल. आणि यामध्ये हे सगळं मी भिजत घालणार आहे, कारण आता खूप सारे छोटे छोटे पातेले मला लागणार आहे ते भिजत घालण्यासाठी. आणि या डब्यामध्ये जे चॉकलेट आहेत, खारीक आहेत, अंजीर आहेत, हरभरे दिलेले होते मी त्याला शिमग्याला भाजलेले, ते पण खाल्लेलं आणि थोडंफार खाल्लं आणि बाकीचं तसंच बांधून ठेवलेलं आहे. म्हणत होता मम्मी तिथं वेळच भेटत नव्हता, त्यामुळे खाणं झालंच नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं आता सगळं वेगवेगळं करते, म्हणजे घरी तरी सगळेजण खातील. तिकडं मसाला डब्यामध्ये थोडेफार जेही राहिलेलं होतं ते मी काढलेलं आहे. थोडंसं जे उरलेलं असतं ना मी छोट्या वाटी डब्यात असं काढून ठेवलेलं होतं, तर ते काढलेलं आहे. आणि इकडं सगळंच मी डब्बा उलटलेलं आहे सुपामध्ये. आणि सगळं आता एक एक वस्तू वेगवेगळ्या करून काढते. चॉकलेटे पण आहे त्यामध्ये. आणि यामध्ये ना जे पार्लेजी चॉकलेट आहे ना ते माझं खूप फेवरेट आहे. ते मात्र 2-3 होते यामध्ये, ते 2-3 मी खाल्लेले आहेत ते ठेवलेले डब्यामध्ये, कारण माझे फेवरेट आहे त्यामुळे मी अगोदर ते खाल्लेले आहेत. आणि खारीक सगळे वेगळे करून मी खारीच्या डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. परत अंजीर एका वेगळ्या डब्यात भरून ठेवते. आणि हे जे स्ट्रॉबेरी चॉकलेट आहेत ना ते एका वेगळ्या डब्यात भरून ठेवते, म्हणजे समोर दिसल्यानं मुलं खायला घेतात. आपण असंच कवरमध्ये त्याच्यामध्ये पॅक करून ठेवलं तर कोणीच खायला घेत नाही त्याला, ते तिथंच राहतात कितीही दिवस. त्यामुळे मी अशा डब्यात ठेवते ज्या डब्यामध्ये दिसावं आणि सगळेजण बघितल्यानंतर खायला घ्यावं. तर अंजीर आणि हे चॉकलेट मी एका डब्यात ठेवलेले आहेत. आणि बाकीच्या तिळीच्या गोळ्या आहेत, खारीक आहेत, ते वेगवेगळ्या डब्यात भरलेले आहे. छोटी छोटी कामं आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण सगळं जिथल्या तिथे ठेवल्यानं ठीक पण वाटत नाही आणि असं कवरमध्ये ठेवल्यानं कोणी खायला पण घेत नाही आहे ते. त्यामुळे अशा पद्धतीने ठेवणं खूप गरजेचं आहे. तर सगळं मी व्यवस्थित अलमारी पण पुसून घेतले, कारण डबे काढलेले होते आणि सगळे मी डबे भरून व्यवस्थित लावलेले आहेत. आणि संग चॉकलेट खायचं काम हे सुरू आहे, म्हणजे चॉकलेट माझे फेवरेट आहेत. आणि आता थोडंसं ठीक पण वाटत आहे, म्हणजे 2 वाजेपर्यंत इतका त्रास झाला की मी स्वयंपाकही केलं नाही आहे. आणि आता दिनेश पप्पा आणखीन 1 तासाने येतील आणि मी दुसरीच कामं काढून बसलेली आहे. तर म्हटलं आता ही छोटी छोटी कामं सगळी आवरून घेते, म्हणजे या कामाला एका लाईनमध्ये आणते. आणि अगोदर मी धपाटी आणि चटणी बनवते. तसं तर धपाटीचं पीठ मळायलाच वेळ थोडासा जास्त लागतो, तर धपाटी बनवायला वेळ लागणार नाही. तर इकडं फ्रीजमध्ये सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि खूप जास्त पसारा दिसत आहे ना, तर अगोदर हा सगळा पसारा आवरते आणि मगच मी स्वयंपाक करायला सुरुवात करते. आता दुपारी 2 वाजता स्वयंपाक, म्हणजे या गरमीमध्ये या उन्हामध्ये खूप दगदग होत आहे. किचनमध्ये तर नको वाटतं, पण काही ऑप्शन नाही आहे, कारण आतापर्यंत मी आराम घेतला आणि आता स्वयंपाक करत आहे. आणि सगळ्यांना भूक पण लागलेली आहे, 1 वेळा येऊन गेलेले आहेत, तर आणखीन 1 तासानं सगळेजण येतील, तर ते येण्या अगोदर मी करून घेते. तर इकडं मूग आहेत, छोले आहेत, हरभरे आहेत, वाटाणे, ते सगळे मी स्वच्छ धुवले आणि यामध्ये डबल पाणी टाकून ठेवलेलं आहे. रात्रीपर्यंत व्यवस्थित हे भिजतील, नंतर मी डब्यात भरून फ्रीजमध्ये लावून ठेवते, म्हणजे जेव्हाही खायचं मन आहे त्यावेळेस उसळ बनवून किंवा असेच खायला घेता येईल. तर धपाटे कशी बनवले नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे जरूर बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.